काय कुणाल भाई व्हिडिओ भी देखा था. काय रे स्पॉटचं नाव काय वैतरणा. हा डेंजर आहे, याचे 10 नावं असतात. नाही प्रत्येक महिन्याला नाव चेंज, अकाउंट पण चेंज. अकाउंट चेंज कर. तर गुड मॉर्निंग गायज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज संडे आहे, तर मी आज चाललो वैतरणा डॅमवरती थोडं व्ह्यू पॉईंट बघायला. आणि आता वाजलेत किती वाजलेत, आता 7 वाजलेत. तर आज आपण एकटा नाही आहे, आज मी एकटा नाही आहे, माझा मित्र आहे कॉलेजचा, कुणाल नाव आहे त्याचं सरनेम जरा डेंजर आहे, त्यामुळे सरनेम नाही सांगत मी आता. आणि मी निघालो आहे, थंडी थोडी थोडी आहे, जास्त पण थंडी नाही आहे. त्याच्याकडे 390 आहे KTM, तर त्याची पण बाईक बघायची आज. आणि दोघांनी बाईक आम्ही सेम डेला घेतली होती, सेम डेलाच त्याची पण बाईक त्याने घेतली आणि मी माझी पण. आणि चला मग, आता मी आहे अंबरनाथ. आणि थंडी तर काय लागत नाही मला. सकाळचं पण मस्त वाटतं उठून निघायला, एनर्जेटिक फील येतोय थोडा. मी थोडासा रस्ता चुकीचा पकडला होता, ठीक आहे आता काय. तर भिवंडीवरून जायचं आहे मला, आणि माझा मित्र ठाण्यावरून मला तिकडे भेटेल, पडगाव वगैरे या ठिकाणी. तर तो पण निघाला आहे तिकडून, आणि आपण पण निघालो आहे. सध्या मी हिला सेम KTM सारखं चालवायला लागलो आहे, जसं मी ड्यूकला चालवायचो तसा. नव्हतं जायचं यार मला, असं खराब शर्ट यार, नव्हतं जायचं मला यार पाण्यातून. आता गाडी एवढी घाण होईल ना, नाही बघवत नाही मला गाडी माझी घाण झालेली. बाकी काय नाही, हिचं फेंडर आहे ना पुढचा मोठा आहे, डायरेक्ट पूर्ण माझ्या चेहऱ्यावर सगळं उडतं आहे, हे बघा. इथंच कुठेतरी मित्र थांबलेत माझे, वाटतं इथेच पुढे असतील. काय कुणाल भाई कुठं आहे? ओळखलं का? हा होता ना रे मागच्या टायमाला, तेव्हाच गाडी पाठी बसले. हा तेच बोलतोय. आता काय, आता मी मागे. हा कधी आला इकडे? किती टाइम झाला बोललो येऊन? आम्हाला 15-20 मिनिट वगैरे आहे का ना. तुम्हाला डायरेक्ट हायवे वाटतं चांगला. हो, घराच्या पाठीच आहे का आमचा. हा ना, तुला माहिती आहे बदलापूर 5 वर्ष काढलेस तू. जाऊ दे आता. चला मग जाऊ आता काय. लावला फोन स्टँड नाही लावला. कोणता?
फोन स्टँड नाही ना, लावायचं आहे. त्याला ते तर मेन आहे तुला. का? रस्ता कसा बघणार अरे त्याच्यात दिसतं ना मॅप. जीपीएस आहे भाई. GPS आहे ना. आहे का? मग भाई टेक्नॉलॉजी. डायरेक्ट कनेक्ट होतं. डायरेक्ट गुगल मॅपच आहे. अरे मोबाईल कनेक्ट करायला लागतं. मॅप चालू हो गया तो किलोमीटर नाही दिखेगा ना कुछ. नाही नाही, हे दिसतं ना, छोटामध्ये दिसतं. इथे मॅप दिसतो, ह्याच्यात मॅप दिसतो आणि इकडे आपला स्पीड वगैरे. हां. अभिनंदन भाई. अरे सेम दिवसच घेतले आपण ना तिन्ही बाईक. हा भाई. दसऱ्याला. हा 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. चला उद्याचं तुला पण असेल ना क्रूज कंट्रोल की नाही? नाही, एवढं टेक्नॉलॉजी नाही भेटली मला. आम्हाला आहे. असं तरी कधीतरी ड्यूक होती माझ्याकडे. अरे तरी आपण क्रूज कंट्रोल नव्हतं ना तुझ्याकडे. नव्हता. पहिले पण चांगला भेटला LS2. LS2 कोणाला बच्ची 5 झालं का? झालो काय विचारतो ब्लॉगमध्ये? हे कैसा आहे ना दोस्त मुझे कैमरा चालू है क्या? बोला हाँ चालू है. मैं ऐसे कर रहा हूँ. बंदा पूछ रहा भाई बात हुआ क्या? बोला हाँ हुआ ना. बोला क्या पूछ रहे हैं मॉर्निंग के टाइम पे? काय बोलतो? चला मग काय. मजा येते. ड्यूक वगैरे आहे ना, पळायला खूप भारी आहेत बाईक. ऑफरोडमध्ये कमी आहेत, पण त्यांचा हायवेवाला परफॉर्मन्स आहे ना, एक नंबर असतो.
सुपर बाईकचा आवाज ऐकून दबकला असेल. तर आता आपण 22 किलोमीटर लांब आहे आपल्या लोकेशनपासून आणि आपण आलो वैतरणा व्ह्यू पॉईंट किंवा वैतरणा डॅम बोलू शकता. आणि आता हा गावामधला रोड आहे. हॅलो वाव मस्त. रोड तर खूपच भारी आहे. हा ना जायला माझ्या ऑफरोड असून पण मी टाकत नाही. ऑफरोड नसून पण टाकतोय. अरे रस्ता चुकीचा आहे का रे हा? कुठला आपला व्ह्यू पॉईंटला जायचं ना, वैतरणा डॅम. अजूनही कुठे गेला? आता तो पुढे गेला आहे. कशाला? हा वरतून जायचं ना. हा तो वाला रस्ता आहे. मग तो अरे हा मग तो पुढे गेला आहे. कशाला? फोन लाव जरा. नेटवर्क आहे का? म्हणून मी तर थांबलोय. त्याने बघितलंच नाही इकडे तिकडे, मी त्या कोपऱ्यात थांबलोय. अरे पण ते ठीक आहे, पण त्याला तो का पुढे गेला? तेच बोलतोय. त्याने काय त्र्यंबकेश्वर नाही ना टाकला? काय माहित. पुढूनच युटर्न आहे मग. हाय का? मग इकडनं पण होता. हा हे काय ह्याच्यामध्ये दाखवतोय टूवर्ड्स इकडनं, म्हणजे तू तू गेलास की मग तू हाच रस्त्याला कनेक्ट करशील मग तू बहुतेक पुढे. अरे मग तो 4 हा 1 किलोमीटर आहे. अरे असं जायचं. हा त्याच्या वरतून जायचंय. वरतून कुठून चाललं काय? दगडांवरतून टाकू? नाही नाही अरे हा बघ ना मागचा रोड. म्हणून मी थांबलेलो तिकडे. मला वाटतं तोच होता राईट. तोच आहे तो राईट. हा. मजा येते का ऑफ रोडला? अरे मी बसून बसून होतच ना, मी गेलो बसण्यात, मी उभा राहिलो गप्प. हेलो अबे किधर निकल गया तू? अरे मैं आगे आ गया हूँ. हाँ तो पीछे आ वापस. हाँ
वही मैप देखा भाई, मैप में मेरा इधर लोड ही नहीं हो रहा था। क्योंकि हम लोग आम्ही दोघं तिकडे मस्त झाडाला पाणी घालत होतो हा, मला वाटलं फोटो वगैरे काढलात की काय. ए भाई आम्ही आपली टाकी खाली करत होतो. दाखव जरा तुझी बाईक बघूया. एक राऊंड बघून आलो. कॅमेरा चालू आहे काय? 100 मीटर रिव्ह्यू. 100 मीटर रिव्ह्यू. चालून बघतो ना तुझी, हा चालून बघतो ना बघ ना, हिमालयन बाईक. जड जड बघ ना फक्त. किती दिवसांनी ड्यूक चालवतोय, किती महिन्यात. केवढीशी वाटते आता मला ही गाडी. सवय नाही मला आता छोटी बाईक चालवायची. एकदम छोटं छोटं वाटतंय मला. ही 390 आहे माझ्या मित्राची आणि एवढं छोटी वाटते मला हिमालयाच्या नंतर. असं वाटतंय कोणती बाईक चालवतोय मी एवढी छोटी. चला टर्न घेऊया वापस. रिव्ह्यू इथंच आपला. कॉकपीट वगैरे मस्त आहे हिचा, म्हणजे हे पुढचा डिस्प्ले वगैरे भारी वाटतोय. तिकडे वरती थांबूया का? सावली द्या, सावली तिकडे. मला मोठी वाटते कम्फर्ट आहे यार गाडीला. कम्फर्ट आहे, मजबूत कम्फर्ट आहे. इकडे कोपऱ्यात थांबलो त्या रोडच्या इथे. साईडला लावली, थांबलो असाच. हा इकडे तिकडे बघतच नाही, गेला पुढं डायरेक्ट. मी याला हॉर्न वाजवतोय, हॉर्न वाजवतोय. अरे तो तसाच आहे. आम्ही एकदा खोपोलीला जात होतो ना त्या एरोप्लेनच्या इथं. हां आम्ही तिकडे उरणच्या रस्त्याला होतो. हां तर माझा मागे मित्र होता. बोला भाई हळू घे, हां आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. कारण की जर तू इकडनं राईट मारतो तो अलिबागला बसतो. हां. भाई त्या पळवण्याच्या नादात भाईने शेवटी राईटच मारला. तो आला वाटतं. आलाय पुढे गेलाय तो, बघतच नाही वाटतं मॅप कुठे जातोय. काय अरे तो तसाच आहे रे. अर्धा सरभरीतच होतो. कुठं? हाय. ये मेरे को वही बोल रहे हैं कि भाई मैं इतना हॉर्न बजा रहा हूँ, सुन ही नहीं रहा, ये अपने धुन में निकल गया. देखा ही नहीं, ऐसे उधर खड़ा था मैं साइड में, वो राइट गया ना उधर. मैं देखा ही नहीं. भाई मस्त भाई, इधर देखते देखते मैप में बोला, मैप में भाई दिख रहा है 3 मिनट दिख रहा है, 3 मिनट दिख रहा है, जा रहा हूँ. खत्म ही नहीं हो रहा, 3 का 10 हो गया. भाई इसका गाड़ी चलाया मैं, मजा आ गया. वो इधर से अंदर 5 किलोमीटर आगे जाके रुका. अरे भाई जर हा थांबला नसता ना भाई, आम्ही सगळे इकडे ह्याच्या आधी डायरेक्ट त्र्यंबकेश्वर पोहोचलो. हा, अरे मी तिथं थांबलो होतो, बोललो हे पण येतील सरळ जातील म्हणून मी इथं थांबलो. पहले मुझे डाउट है, बोला मैप चल नहीं रहा है भाई, तो रुक जाता हूँ. मैं रुक के ऐसे देख रहा हूँ, तभी तेरा फोन है. मैं बोला अरे हो गया, मैंने भी मैप आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलोय. लोकेशन आलंय. हा तो डॅम आहे. काय कुठे जायचंय? कुठे पुढे? ठीक आहे.
जर रुपली तर काढायला या. एकच नंबर. काय व्ह्यू आहे. ऑफ रोड. येते का. तो आहे कुठं. गेलो डायरेक्ट पुढं साईड. बच्चीच्या पोटात बटाटा वडा बाईक तर जास्त दिसू दे. आहे. सिद्धू सरक ना मधून जरा. तो बिचारा शूट करतोय ना. कळत ना तुला आपला. मी याला का बोलवलं. माझा हेतू हाच होता. समजत नाही यार तू. पोहायला नको तो भाव करत. व्हायला येतंय कुठं. येतंय फक्त 10 मीटर 10 मीटर. मेरा भी आवाज आया. आपण आलेलो आहोत अशा प्रकारे. हा कोणाला याचा पण चॅनल आहे यूट्यूबला. नाव काय चॅनलचं तुझं. हा डेंजर आहे. याचे 10 नावं असतात. नाही प्रत्येक महिन्याला नावं चेंज. अकाउंट पण चेंज. आणि मला आहे ना मला सारखा अरे फॉलो कर. अरे किती अकाउंट खोलतो. अरे भाई आपण साधी सुधी कामं थोडी ना करतो आपण. डिमोटिवेट झाला अकाउंट दिले. विषय क्लोज. डायरेक्ट नवीन अकाउंट. अरे इंस्टा पे तो हर 2 हफ्ते में नया अकाउंट बनाता भाई. विषय आहे का बा. माझा अकाउंट होता. चॅनल होता. पण तो ठप्प पडलं. मागच्या 2 वर्षापासून व्हिडिओ टाकलेले नाहीयेत. आता गाडी घेतलीस ना आता टाक. अरे पण साला कॅमेरा तर घेऊ दे. असंच आहे रे. जसं माझ्याकडे गाडी आहे हँड ग्लोव्स नाही आहेत. ये भाई के पास सीन है. भाई ने सारा पैसा कैमरा और इसमें डाल दिया. भाई को ग्लव्स लेने के लिए पैसा ही नहीं बचा. ऐसे होता है यार. एक लिया तो दूसरा रह जाता है. या तो दुसरा रहेगा. अरे गाड़ी काट. हाँ ना गाड़ी अंदर जाके खड़ा कर सकते हो. अरे हाँ है का तिथपर्यंत जायलच गाड़ी. पर ना पर वो बोल नहीं सकते. वो अंदर का स्लिप होएगा मालूम है. गाड़ी सही में सो जाएगी. माझ्या चौघांना पण ती येणार नाही बाहेर. एवढी चढ आहे. अरे ही बस लय दूर काढला. थांबलेलो. काय बोलतो. पहिले आपण मस्त कुछ खा पी लेते. बाद में फिर आगे देखते हैं. यहाँ से वैतरणा नदीच्या इकडे आपल्याला काय दिसतंय. आणि इकडे एक बेट आहे छोटासा. आता आपण हॉटेल 7 आणि हेवन हॉटेल 7 हेवन रे. म्हणूनच झालं आता आपलं फुल. बाई झालं हेवन बोलून हेवी झालं. लय हेवी झालंय जेवण आता. आता मी माझा ब्लॉग इथं संपवतो. कारण की नंतर मी ब्लॉग बनवण्याचं काय लायकीचं राहणार नाहीये. कारण आता मी सुटणार आहे लगेच. आणि असा सुटणार डायरेक्ट घरी जाऊनच थांबणार आहे. त्यामुळे आता काय घरी जायचं आहे. तर आता सगळी तयारी करतायत आणि आता आम्ही निघतोय. चला बाय बाय. लय जेवण झालं आहे. सगळे एकदम जाम झाले. सगळे हेल्मेट पण एकदम राजा स्पीडला घालतायत. चला जायची इच्छाच नव्हती इकडे.